विद्यार्थी मित्र हो, राजधानी या कथासंग्रहातील कथांचा आपण परिचय करून घेत आहोत. आता या तासामध्ये आपण त्या कथासंग्रहातील गुंता नावाची जी कथा आहे त्या कथेचा परिचय करून घेणार आहोत. मित्र हो, गुंता या कथेतलं महत्त्वाचं किंवा केंद्रवर्ती असणारं पात्र आपण असं म्हणू, ते पात्र आहे मास्तर. मास्तर या नावानंच त्याचा कथाभर उल्लेख होतो. ते एका शाळेचे मुख्याध्यापक असतात आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा जो लढा झालेला आहे त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ते सहभागी असतात. मग नंतर स्वातंत्र्य मिळतं. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या गावातले हे असतात त्या गावातल्याच देशमुखाने, आता ती देशमुखाची परंपरा चालवणारा त्याचा मुलगा आहे. आता जो देशमुख त्या गावामध्ये आहे त्या देशमुखाच्या वडिलांनी आपल्या जागेमध्ये 4 पत्रे घालून एक छोटीशी शाळा त्या मास्तराला सुरू करून दिली असते. तो शिकलेला व्यक्ती आणि मग तो निष्ठेनं ती शाळा चालवतो. आणि शाळा चालवता चालवता हे जे मुख्याध्यापक आहेत, हे जे मास्तर आहेत, ते त्या शाळेचा एवढा विकास करतात किंवा त्या शाळेचा प्रवास एवढा छान पद्धतीनं सुरू असतो की पुढे एक हायस्कूल तिथे आकाराला येतं आणि पंचक्रोशीमध्ये त्या हायस्कूलचा नावलौकिक असतो. ते जे हायस्कूल आहे ते हायस्कूल एवढं आता वाढलेलं आहे की त्या हायस्कूलच्या जे मुलं आहेत, गोरगरीब मुलं, त्या गोरगरीब मुलांना त्या हायस्कूलमध्ये शिकता यावं म्हणून एक बोर्डिंगही आता सुरू केलेली असते आणि त्या बोर्डिंगमध्ये जवळपास 100 मुलं राहत असतात. म्हणजे 100 मुलांना राहण्याची व्यवस्था करता येईल एवढं मोठं ते हायस्कूल आता झालेलं आहे, एवढं वाढलेलं आहे. पंचक्रोशी त्या हायस्कूलचं नाव आहे. विशेष म्हणजे या हायस्कूलचा विद्यार्थी एकदा महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला आहे. एवढी उन्नती किंवा एवढा विकास या हायस्कूलचा झालेला आहे. मित्र हो, हा जो मास्तर आहे या कथेतला, या मास्तरला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला असतो. मात्र यांनी तो पुरस्कार नाकारलेला असतो. असं हे निष्ठेनं काम करणारं व्यक्तिमत्व आणि निष्ठेनं काम करता करता ज्यांनी हायस्कूलला एवढ्या रूपाला आणलं, असा हा शिक्षक. आता होतं काय की काळ पुढे चालत जातो. स्वातंत्र्य मिळालेलं आहे, काळ पुढे जातो आणि जे देशमुख असतात ते देशमुख मागे पडतात आणि त्यांचा मुलगा जो आहे तो मुलगा आता देशमुख होतो. पण लोकशाही व्यवस्थेमध्ये देशमुख असेल, पाटील असेल या किंवा इनामदार वगैरे असेल, ह्या सगळ्या ज्या व्यवस्था असतात या व्यवस्थांना काही स्थानच नसतं ना. या व्यवस्था मागे पडलेल्या असतात, त्या मागच्या काळातल्या व्यवस्था असतात. आणि म्हणून देशमुखाला पूर्वी जे वजन होतं त्या गावामध्ये किंवा देशमुखाचा जो मानसन्मान होता, तो मानसन्मान आता या नव्या देशमुखाला काही राहिलेला नसतो. साहजिकच आहे, कारण देशमुखीच आता राहिलेली नसल्यामुळे काही मान वगैरे राहिला नसतो. अन्यथा पूर्वी पद्धत अशी असते की हा जो देशमुखाचा वाडा आहे, तो गावाच्या मध्यभागी असणारा वाडा, त्या वाड्याच्या समोरून जाताना गावातली माणसं त्या वाड्याला नमस्कार करत. त्या वाड्यात कोणी असो अगर नसो, त्या वाड्यात असणाऱ्या माणसाच्या नावानं ते दाराच्या पुढे नमस्कार करून पुढे जात. एवढा तो मान होता. आणि हा मान 2 पद्धतीचा. एक म्हणजे देशमुखाची भीती होतीच. देशमुख जर रस्त्यानं निघाला तर लोक अगदी म्हणजे चळचळ कापेत, इतकी देशमुखाची भीती. पण दुसरीकडे देशमुखांचा आदरसुद्धा होता. कारण हा जो देशमुख होता तो देशमुख कुठल्याही माणसावर अन्याय होणार नाही आणि सगळ्या माणसाला सन्मानानं जगता येईल, सगळ्या माणसांना न्याय मिळेल, सुखानं जगता येईल याची तो काळजी घेत असे. आणि म्हणून या देशमुखाविषयी लोकांच्या मनामध्ये आदरही होता. आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये देशमुख हा सत्तास्थानी असायचा आणि म्हणून त्याविषयी भीतीसुद्धा होती. असा हा देशमुख. पण काळ मागे पडला आणि ती व्यवस्था गेली. आता त्या देशमुखाचा मुलगा जो
नंतरचा वारसदार आहे त्याला माहीत आहे की आता आपण काही फार काही करू शकत नाही किंवा आता या व्यवस्थेमध्ये आपलं काही स्थान नाही. असं हे ते गाव. त्याच गावामध्ये हा मास्तर. आता शाळेचं पहा कसं होतं. इकडे देशमुखीचं जसं होतं तसं शाळेचं. देशमुखी मागे पडत गेली, पण शाळा मात्र वाढत गेली. शाळेचा विकास होत आला. पण होतं असं की मास्तराच्या जीवनामध्ये कधी नव्हे तो अचानक एक प्रश्न उभा राहतो. तो प्रश्न असा आहे की या शाळेला लागूनच, शाळेच्या जवळच मामचंद मारवाड्याने जागा विकत घेतली आणि जागा विकत घेऊन एक बिल्डिंग बांधली. आता त्या बिल्डिंगमध्ये मुख्य रस्त्यावरची ती बिल्डिंग आहे आणि शाळासुद्धा आता मुख्य रस्त्यावरच आहे. पूर्वी ती गावाच्या बाहेर असेल. गाव थोडं वाढलेलं आणि त्यामुळे आता शाळा मुख्य रस्त्यावर आलेली आहे. आजूबाजूला आता वस्ती झालेली आहे. आणि या मारवाड्यानं घर बांधलं, मोठी बिल्डिंग बांधली 2 मजल्याची. वरच्या मजल्यावर ते राहणार असतात आणि खालच्या मजल्यावरची एक मोक्याची किंवा रस्त्याकडच्या बाजूची एक रूम किंवा एक हॉल म्हणा, तो त्यांनी श्रीरंग पाटील यांना दिलेला असतो. हा जो श्रीरंग पाटील असतो तो श्रीरंग पाटील तिथे त्या रूममध्ये किंवा त्या घेतलेल्या दुकानामध्ये तो दारूचं दुकान टाकणार असतो. आणि श्रीरंग पाटलांनी अगोदर ते उद्घाटन वगैरे झालं असतं, त्यानं घेतलं असतं ते दुकान. आता हा मास्तर आहेच. मास्तराचे 2 वर्षे राहिलेले आहेत रिटायरमेंटला. तो निवृत्तीच्या जवळ आलेला आहे. मास्तराला वाटतं की आपला हा जो मुलगा आहे तो मास्तराचाच विद्यार्थी असतो. तो मास्तरानं शिकवलेला असतो. आणि गावातल्या बापूराव पाटलाचा तो मुलगा आहे. आणि बापूराव पाटील हे मोठं प्रस्थ आहे. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात. म्हणजे मोठं प्रस्थ आहे. त्यांचा हा मुलगा, पण यांचाच विद्यार्थी, यांनी शिकवलेला आहे ना तो. आणि मास्तराला सुरुवातीला असं वाटतं की बरं झालं आपला जो हा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आता इथे काहीतरी वह्या पेनाचं वगैरे दुकान टाकेल. मास्तरांनी काही विचारपूस केली नाही. त्याला माहीतच नाही की हा इथे दारूचं दुकान टाकणार आहे, हे त्याला माहीतच नाही. नंतर मग ते फर्निचर वगैरे करणं सुरू होतं. मास्तराला वाटतं की असं नक्की काय करायला लागलं आहे. पण तरी त्याला वाटतं की हे वह्या पेनाचं वगैरे दुकान टाकत असेल, कारण शाळेच्या समोर दुसरं काय टाकणार आहे तो. पण फर्निचर वगैरे होतं. हा श्रीरंग पाटील जो असतो त्याच्या मनामध्ये मास्तराविषयी कमालीचा आदर वगैरे असतो. म्हणजे त्याला काय असं म्हणजे अगोदर लक्षातच येत नाही की आपण असं काहीतरी दारूचं इथं दुकान टाकतो आणि त्याच्यामुळे काहीतरी प्रश्न निर्माण होईल असं त्याला काही वाटत नाही. आणि तो फर्निचर करून घेतो. आता फर्निचर करत असताना ती रूम जशी आहे, ते दुकान जसं आहे त्या पद्धतीनं फर्निचर करावं लागतं. तसं तो फर्निचर करून घेतो. आणि एक दिवस मास्तर एका दिवस आले नसते शाळेत. एक दिवस येतात आणि पाहतात काय की त्या दुकानामध्ये दारूच्या बाटल्या आणून ठेवल्या आहेत. आणि मग तेव्हा मास्तराच्या लक्षात येतं की अरे, आपण जे असं समजत होतो की इथे वह्या पेनाचं वगैरे दुकान असेल, तर तसं काही नाही. या श्रीरंगने हे दुकान जे आहे ते दुकान म्हणजे दारूचं दुकान लावलं आहे आणि या दुकानामध्ये दारूच्या बाटल्या आहेत. आता ते एवढं जवळ असतं, समोरासमोर अगदी. मास्तरला प्रश्न पडतो की एवढ्या जवळ आता हे दारूचं दुकान म्हणजे अवघडच झालं, कारण आपली जी मुलं आहेत ते जाता येता त्या दारूच्याच दुकानाकडे पहिल्यांदा पाहतील. तसं गावामध्ये पहिलेच 2-3 दुकानं असतात, पण हे जवळचं जे आहे ते जवळचं मास्तराला खटकतं. आणि मास्तराला वाटतं की हे जे दुकान आहे ते दुकान उठलं पाहिजे, हे दुकान इथे नको आहे. आता मास्तराचा आदर्श असतो. आपल्याला त्या मास्तराच्या मनामध्ये कल्पना असते की आपण विद्यार्थ्यांना घडवत असतो, संस्कार करत असतो. आणि मग असे संस्कार करताना, विद्यार्थ्यांना घडवताना हे जर समोरच असं दारूचं दुकान असेल तर हे कसं. मग आता त्याला तो प्रयत्न करायचा म्हणजे सुरू करतो. त्याचं सुरू होतं काम की नाही, आपण हे दारूचं दुकान उठवलं पाहिजे. आणि त्याला असं वाटतं की शासनाच्या नियमाप्रमाणे शाळेच्या जवळ, इतक्या जवळच्या अंतरावर दारूचं दुकान काय असणार नाही, तर हे दुकान उठलं पाहिजे. पण तो पहिल्यांदा गावातच 4 माणसाला समजून सांगून, मोठ्या माणसांना समजून सांगून हे दुकान उठेल का असा त्याचा प्रयत्न असतो. तो काय करतो, ज्या देशमुखाच्या वडिलाने याला शाळा सुरू करून दिलेली असते त्याच्या मुलाकडे, म्हणजे आजचे जे देशमुख आहेत त्या देशमुखाकडे तो जातो. बैठकीमध्ये देशमुख बसलेले असतात, त्यांच्याकडे तो जातो. बाकीचे माणसं बसलेले असतात.
मास्तर अगदी त्याला खूप महत्त्वाचं काम घेऊन गेल्यासारखं वाटतं ना, आणि ते धापा टाकतच गेलेले आहेत. फार म्हणजे उत्साह अशा पद्धतीनं देशमुख उठतात, स्वागत करतात, ते बसतात मग तिथे बैठकीत आणि मास्तर सुरू करतात मग कथा सांगायला. मग ते आता सांगत असताना पहा, ते थेट प्रश्नावर येत नाहीत, ते सगळा शाळेचा इतिहास सांगतात. खरं म्हणजे ह्या शाळेचा सगळा इतिहास त्या देशमुखाला माहीत असतो, कारण त्याच्याच वडिलाने मास्तराला शाळा सुरू करून दिली असते आणि त्याच गावातले हे देशमुख असल्यामुळे त्याला हे सगळं माहीत आहे. पण तरीही मास्तर पुन्हा एकदा सगळ्या शाळेचा इतिहास सांगतात. देशमुख विचारतात, मास्तर प्रश्न नक्की काय आहे ते सांगा. मास्तर मग ते बैठकीत असणार दुसरे माणसं विचारतात की तुमचा प्रश्न काय नक्की सांगा, हे कशाला लांबलचक तुम्ही लावले. मास्तरा जरा अपमानच होतो, पण मास्तर ते मान्य करतात, कारण मास्तराला सवय झालेली असते की काही साधावायचं असेल, काही भलं करायचं असेल तर ठीक आहे, असं काही थोडा अपमान आपण सहन करायचं असतो. आणि मग मास्तर सगळे ते शाळेचा इतिहास सांगतात. शाळा कशी विकसित झाली, शाळेचं काय काय केलं, आपण त्यासाठी कसं राबलो, किंवा आपल्या निष्ठा कशा आहेत, शाळा महत्त्वाचं काम कसं करते, मुलांवर संस्कार कसं करते, मुलांना कसं घडवते, सगळं सांगतात. आणि मग शेवटी सांगतात की आता या शाळेची पडझड सुरू होऊ शकते, किंवा शाळेच्या पुढे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. देशमुख त्यांना विचारतात की असं नक्की काय झालं आहे. मग सांगतात की बापूराव पाटलाचा जो मुलगा आहे देशमुख, श्रीरंग पाटील, त्या श्रीरंग पाटलाने आता शाळेच्या समोर दारूचं दुकान टाकलेलं आहे. आता मग देशमुखाला काय फार त्याचं नवल वाटत नाही, कारण देशमुखाला सभोवतालाचं भान आहे आणि सभोवताली ते देशमुख पाहतात ना, आता दारूची दुकानं कुठेही झालेली आहेत. आता दारूची दुकानं कुठेही असतील तर इथे होऊ शकेल ना, आणि ती काय आपल्या ताब्यातली जागा नाही. आता ते त्या मारवाड्यानं ते बिल्डिंग बांधलेली आहे, श्रीरंग पाटलानं भाड्यानं घेतलेली आहे, तर तिथे ते दारूचं दुकान टाकतील ना, त्याच्यात नवीन काय. देशमुखांना टाकू द्या ना, मग तुमचं काय, दारूचं दुकान त्यानं टाकले तर टाकू द्या, आपल्याला काय त्याच्यामध्ये प्रश्न. ते म्हणतात अहो त्यानं इकडे तिकडे कुठे टाकलं असतं तर माझं काही म्हणणं नव्हतं, पण शाळेला लागूनच टाकले. देशमुख म्हणतात ते चूकच आहे, एवढं शाळेच्या जवळ टाकायला नको आहे, पण आता आपण करायचं काय. मास्तर म्हणतात की तुमची अख्खी देशमुखी पणाला लावा, पण ते दारूचं दुकान तिथून उठलं पाहिजे असं काहीतरी करा. देशमुखाला काळाचं भान आहे. देशमुख म्हणतात, मास्तर अख्खी देशमुखी पणाला लावली तरी आमच्याच भानगडी आम्हाला निस्तरता येत नाहीत, अशी गत आहे. आता आमची गत म्हणजे दात नसणाऱ्या सिंहासारखी आमची गत आहे. आता हा प्रश्न काय आम्ही तडीला लावू आणि काय तुमचा प्रश्न मिटवू. मास्तराला वाटतं की तरी हे प्रश्न मिटवते, पण तो म्हणतो की नाही, शक्य नाही, कारण देशमुखाला माहीत आहे की हा काळ कुठला आहे. हा स्वातंत्र्याचा, लोकशाहीतला हा काळ आहे, गावगाडा व्यवस्थेतला हा काळ नव्हे. हे देशमुख चांगलं ओळखतो. आणि देशमुखाला लोकशाही व्यवस्थेमध्ये माणसं कशी बदलत गेली, आणि माणसं कशी बदलत गेली म्हणण्यापेक्षा या माणसांच्या प्रवृत्ती कशा आता कार्यरत झाल्यात, माणसं स्वतःचा स्वार्थ कसा पाहतात, आणि या व्यवस्थेमध्ये आपल्याला कसं स्थान नाही, आपलं कसं कोणी ऐकत नाही, किंवा आपण कोणाला सांगू कसं शकत नाही, हे त्याला चांगलं माहीत आहे. आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की हे शक्य नाही, तरी पण मी प्रयत्न करून पाहतो. खरं तर हा देशमुख जो असतो तो देशमुख काळ ओळखून आता फार या गावाच्या व्यवस्थेमध्ये लुडबुड करतच नसतो, बिलकुल तो लुडबुड करत नसतो. आपापल्या वाड्यामध्ये कोंडून घेऊन तो बसलेला असतो, म्हणजे आपापल्या पद्धतीनं तो आता नवा काळ ओळखून त्या पद्धतीनं जगत असतो. पण मास्तर त्याला आव्हानच करतात की संबंध तुमची देशमुखी पणाला लावा, पण दारूचं दुकान उठवा. तो म्हणतो की मी प्रयत्न करेन, आणि पण हे शक्य होईल का असं वाटत नाही. मास्तर थोडे खचतात. मास्तरला वाटतं की देशमुखालाही शक्य नाही, आणि मास्तर तिथून उठतात. मास्तर येतात. आता मास्तर रागातच आहेत. मास्तर बेचैन झाले ना की शाळेच्या पुढे दारूचं दुकान. मास्तर बेचैन होतात, शाळेमध्ये येतात. आता ते नेहमीचं जे त्यांचं व्यक्तिमत्व आहे शांत वगैरे तशा पद्धतीचं हे काही आता तसं राहिलेलं नसतं. शाळेत येतात. शाळेत आल्याच्यानंतर ते बेचैन असतात. टेबलावर जो तो पृथ्वीचा गोल ठेवला असतो तो फिरवत असतात, रागातही असतात. मग ही मास्तराची जी अवस्था आहे ती मास्तराची अवस्था पाहून जगताप तिथे येतात.
हे जे जगताप आहे ते जगताप त्या शाळेतले शिक्षक आणि उपमुख्याध्यापक आणि हे जे मास्तर आहे त्या मास्तरचे ते विद्यार्थी असतात आणि मास्तरला अभिमान असतो जगतापविषयी. मास्तरला असं वाटत असतं की हा चांगला माणूस आहे आणि नंतरच्या आता आपल्या नंतरच्या ह्याच्यामध्ये आपण निवृत्त झालो की हा व्यक्ती मुख्याध्यापक होईल आणि हा नक्की शाळा सांभाळेल असं त्याला वाटतं. आणि जगतापलासुद्धा या मास्तरविषयी कमालीचा आदर असतो, कारण मास्तराने शिकवलेलं असतं, मास्तरानेच त्याची नियुक्ती वगैरे केलेली असते शाळेमध्ये आणि त्याच्यामुळे तो उपमुख्याध्यापक असला तरीही मास्तराविषयी कमालीचा आदर. तो मास्तराच्या पुढे अगदी खुर्चीवरसुद्धा बसत नाही, एवढा तो अगदी चांगला. आणि मग होतं काय की मास्तर जगताप म्हणतात की मास्तर झालं काय. मास्तर जगतापला सांगतात की बा अशा अशा पद्धतीनं हा जो श्रीरंग पाटील आपलाच विद्यार्थी आहे, पण त्यानं दारूचं दुकान टाकलं आहे, असं कसं काय. जगतापलाही नाही म्हटलं तरी काळाचं भान असतं, सभोवतालाचं भान असतं. जगतापही मास्तरला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. मास्तर त्याच्याबद्दल फार असं बेचैन होऊ नका, ही गोष्ट आपल्या आवाक्यातली नाही. आणि दुसरं म्हणजे आता हा स्वातंत्र्याचा काळ आहे, त्याला जर परवानगीच तशी दिली असेल तिथे दुकान टाकण्याची वगैरे तर आपण काय करणार आहोत आणि एवढं बेचैन होऊ नका. पण मास्तर म्हणतात नाही नाही, शाळेच्या एवढ्या जवळ असं कसं काय दारूचं दुकान. आणि मग मास्तर मीटिंग घेतात. त्या मीटिंगमध्ये आता असतात आता बाकीचे सगळे जे शिक्षक असतात ते. आता पहा त्या शिक्षकांमध्ये असणारे शिक्षक कसे, निकम नावाचा शिक्षक आहे आणि दुसरा एक शिक्षक आहे. हे दोन जे शिक्षक असतात हे दोन शिक्षक त्या संस्थेच्या सचिवाने नियुक्त केलेले असतात. खरं तर यांनी आपापल्यापुरती एक मर्यादा घालून घेतलेली असते. त्या संस्था चालक किंवा जे संस्था चालक म्हणून जे सदस्य असतात त्या सगळ्यांनी ती मर्यादा अशी असते किंवा नियम असा असतो की आपल्या नातेवाईकांपैकी कोणालाही आपण या शाळेमध्ये कुठल्याही पदावर नेमायचं नाही, नियुक्ती त्याची करायची नाही, कारण आपलेच नातेवाईक आपल्या शाळेत आले की पुढे प्रश्न निर्माण होतात. पण तरीही सचिवाने आपले दोन नातेवाईक त्या ह्याच्यामध्ये घुसवलेलेच असतात आणि त्यापैकी एक निकम असतो, दुसरा एक असतो. मग मास्तर मीटिंग घेतात, त्या मीटिंगमध्ये येतात. यांना काही देणं घेणं नसतं. हा निकम तर असा विचार करत असतो की झाला आता मास्तराचे किती दिवस राहिलेत, आता 2 वर्षे आहेत, 2 वर्षाला मास्तर रिटायर होईल आणि मास्तर रिटायर झालं की मग शाळा आपल्याच पद्धतीनं चालवता येईल, कारण तो सचिवाचा नातेवाईक आहे ना. आता मीटिंग सुरू होते. मीटिंग सुरू झाल्याच्यानंतर मास्तर ते सगळं सांगतो. पहिल्यांदा तो सगळा शाळेचा इतिहास सांगतो. शाळेचा सगळा इतिहास तो नेहमी सांगत असतो भाषणामध्ये, शाळेचा इतिहास तसाच तो सांगतो. आता काही ऐकतात, पण हा निकम वगैरे जे असतात ते बेचैन होतात, कशाला एवढं लावलं आहे, कारण पुन्हा पुन्हा सांगितलं असतं त्याने. त्यांना काही ते फार आवडत नाही. मास्तरच्या लक्षात येतं की लोकांना कसा कंटाळा येतो आपला ऐकण्याचा, हे कसे म्हणजे आळस देत आहेत किंवा कशा पद्धतीने कंटाळलेले आहेत. पण मास्तरच्या पुढे नाईलाज असतो, मास्तर आपलं ते सगळी कथा सांगतोच. आणि शेवटी मग हे दारूचं दुकान वगैरे कसं सुरू झालं आहे याच्याविषयीच तो सांगतो आणि याच्याविषयी कोणकोणी काय काय करावं त्याचा सल्ला तुम्ही द्या आणि याला काय करता येईल, हे दारूचं दुकान कसं उठवता येईल याच्याबद्दल तो सगळ्या शिक्षकांना विचारतो. कोणी काही बोलत नाही. म्हणजे जाऊ दे आपल्याला काय करायचं अशाच पद्धतीचं. पण त्यामध्ये एक दीक्षित नावाचा एक शिक्षक असतो. हा जो शिक्षक असतो या शिक्षकाची नियुक्ती मास्तरानेच केलेली असते. खरं तर हा जो दीक्षित नावाचा शिक्षक आहे ना तो फटकळ असतो, तो परखड असतो, तो खरं ते बोलायला बिलकुल कमी करत नाही आणि याची नियुक्ती केली जाऊ नये हे सचिवांचं म्हणणं असतं. सचिव बिलकुल म्हणतो की याची नियुक्ती करू नये, कारण ही माणसं आपल्याला संस्थेमध्ये पुढे त्रासदायक ठरतील, त्यामुळे याची नियुक्ती करू नये. पण मास्तर म्हणतो नाही, याची नियुक्ती करा, कारण हा फटकळ आहे, हा परखड आहे, हा खरं बोलणारा आहे आणि शिक्षक खरं बोलणारे असेल. प्रसंगी
ते कटू असलं तरी चालतं, पण खरं बोलणारे असावेत म्हणून याची नियुक्ती. सेक्रेटरी त्याला खूप विरोध करतो की नाही याला नियुक्ती करू नये. तो म्हणतो की सगळेच काय मौन बाळगणारे आणि आपलंच ऐकून घेणारे लोक नियुक्त करायचे आहेत का मग? नाही, अशी माणसं असली पाहिजे संस्थेमध्ये. आणि तो जाणीवपूर्वक या दीक्षिताची नियुक्ती करतो. तो दीक्षित असतो. तो मात्र बोलतो. तो म्हणतो की मास्तर, हा तुमचा प्रश्न नक्की काय आहे की दारूचं दुकान उठवायचं? तो म्हणतो दारूचं दुकान उठवलं म्हणजे प्रश्न संपले का? मास्तरला म्हणतो, मास्तर, या गावामध्ये थोड्या पलीकडच्या अंतरावर दुकानं आहेतच की, दुकानं उठवले काय फरक पडणार आहे? तो दुसरा असं म्हणतो की हा काय करेल, तुम्ही इथून दुकान उठवलं, हा काय करेल, शासनाच्या नियमाप्रमाणे अंतर मोजेल आणि थोडं पलीकडे दुकान टाकेल. दुसरं काय करणार आहे? दुसरं तर काय करणार नाही. तो हेच करणार आहे, कारण त्याला परवानगी मिळाली दारूचं दुकान टाकण्याचं, तो टाकेलच. आणि तो काय इकडे तिकडे टाकणार नाही, तो रस्त्यावरच टाकेल ना. फक्त अंतर जे तुम्हाला जवळचं वाटतं थोड्या अंतरावर टाकेल. आणि तसंही पलीकडे आणखी रस्त्यावर दुकानं आहेतच. आणि तुम्ही जे म्हणता आपले मुलं ते पाहतील वगैरे, जाता येतात तिथे त्यांच्या नजरेला पडेल. दीक्षित म्हणतो, मास्तर, गावामध्ये जे दुकानं आहेत ना, तिथल्या दुकानाच्या पुढून आपले मुलं जातच असतात आणि ते पाहतच असतात ना, त्यामुळे तुम्ही एवढं कशाला मनाला लावून घेता? दुसरं म्हणजे तो असं म्हणतो की मुलं आपल्याकडे राहतातच किती वेळ, 4 तास आपल्याकडे राहतात. बाकी हे जे मुलं आहेत ते समाजातच वावरत असतात ना. आणि बाकी इकडून या शाळेतून एकदा घरी गेले की ते कुठे राहतात याची काही जिम्मेदारी आपली आहे का? आणि दुसरं म्हणजे आपण सांगितल्यानं कोणी ऐकणार आहे का? त्यामुळे तुम्ही कशाला काळजी करता? तुमची ही भूमिका चुकीची आहे. आता परखड बाळगणारा शिक्षक, मास्तर जरा गोंधळून जातात. मास्तराच्या लक्षातच हा मुद्दा नसतो. मास्तराला वाटतं बापरे असे आहे. या दीक्षिताचा त्याला राग येत नाही, कारण त्याला माहीत असतो दीक्षित हा खरा बोलणारच. आणि दीक्षित शेवटी असंही म्हणतो की मास्तर, सगळी शक्ती, सगळ्या या शाळेची सगळी शक्ती जी आहे, सगळ्या शिक्षकांना वगैरे घेऊन तुम्ही हे जे सगळं आपलं शक्तीच पणाला लावतात साध्या गोष्टीसाठी, हे दुकान उठवण्यासाठी, ते मला मान्य नाही. कारण दुसरं काहीतरी करा, आपापलं काम करा. या साध्या गोष्टीसाठी एवढं आपलं सगळं शक्ती खर्च करणं योग्य नाही. आणि ते दुकान काही उठणार नाही. उठलं तर काही कायमच्या या गावातून जाणार नाही. बाकीच्या गावात खूप दुकानं आहेत. तेव्हा अशा पद्धतीनं कुठल्या तरी कारणासाठी आपली शक्ती खर्च करणे हे काही मला मान्य नाही. आणि त्यामुळे असं काही करू नये. आपण आपल्या पद्धतीनं आपलं काम करावं, हे दीक्षितचं म्हणणं. पण मास्तर म्हणतो नाही, असं करून चालणार नाही. मास्तरचं म्हणणं त्याला पटतं. मास्तरचं म्हणणं एक असतं की यांना बाकी कुठे दुकान लावलं तर ठीकच आहे, पण शाळेच्या मंदिराच्या बाजूला किंवा शाळेच्या म्हणजे विद्येच्या मंदिराला लागून हा शुक्राचार्याचा मठ नको, हे मास्तराचं म्हणणं. म्हणजे शाळेला लागून दारूचं दुकान नको, तिकडे लांब असेल तर चालतं. पण दीक्षित म्हणतो की अंतर वाढवल्यानं काय फरक पडणार आहे. पण ठीक आहे, तरी दीक्षित मास्तराच्या पाठीमागे असतो. मास्तराला म्हणतो की मग आपण मोर्चा वगैरे काढायचं का? मास्तर म्हणतो नाही, मुलांना याच्यामध्ये ओढायचं नाही, आपण आपलं काय ते करू. पण काही निर्णय होत नाही. नंतर मग मास्तर बाकीच्यांना विचारतो, निकम वगैरे असतात त्यांना, हे भले चालू असणारे लाचार माणसं संस्था चालकांनी नेमलेली आणि त्याचं ऐकणारे. ते म्हणतात तुम्ही जे कराल त्यात आम्ही सहभागी, बस एवढंच, बाकी काही करत नाही. जगताप मग समारोप करतो, मीटिंग संपते. पण दुसऱ्या दिवशी हा जो जगताप असतो तो जगताप हे दोघं चर्चा करतात आणि मास्तर असं ठरवतात की आपण काय करू, पत्रव्यवहार करू. सगळ्यांना आपण इथून एक पत्र तरी पाठवून देऊ. आणि मास्तर एक पत्र लिहितात. मग मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, शिक्षणाधिकारी असतील, कलेक्टर असतील, ह्या सगळ्यांच्या नावे एक पत्र पाठवतात की असं असं शाळेच्या समोर दुकान टाकलं आणि उठवण्यात आहे वगैरे. ते शाळेचा सगळा इतिहास काय जे सांगायचं ते सांगून एक पत्र लिहितात, पत्र पाठवतात. मास्तराला असं वाटतं की आता हे पत्र गेल्याच्या नंतर नक्की काहीतरी होईल आणि हे दुकान उठेल. 10-15 दिवसाचा प्रश्न आहे, दुकान नक्की उठेल. पण स्वातंत्र्याच्या नंतर किंवा लोकशाही व्यवस्थेमधल्या आपल्या ज्या व्यवस्था आहेत, कुठल्या व्यवस्था, मग अगदी न्यायव्यवस्थेपासून ते सगळ्या व्यवस्था, पोलीस खातं असेल, शिक्षण खातं असेल, आरोग्य असेल, बाकी काहीही असेल, ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत
त्या व्यवस्था जेवढ्या सक्षम असायला पाहिजेत तशा नाहीत. हे आपल्या लोकशाहीचं वास्तव आहे, जे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आपण ज्याचे साक्षीदार आणि भागीदार आहोत. काय कोणी दखल घेत नाही, त्यांच्या पद्धतीने ते चालू असतं. मास्तराच्या पत्राचे असंच होतं, कोणी दखल घेत नाही. मास्तर वाट पाहतो, काही दखल घेत नाही. पण या मधल्या काळामध्ये होतं असं, याच्या पत्राची तर दखल घेतली जातच नाही, पण दुसरे पत्र जातात. कोणाकडे? कलेक्टरकडे पत्र जातात, किंवा या सगळ्या व्यवस्थेकडे. मास्तराने जिथं पत्र पाठवलं ना, तिथे दुसरे पत्र जातात. आणि ते दुसरे पत्र असे असतात मित्र हो, कोणी पाठवले माहीत नाही, पण पत्र असे जातात की मास्तराला वेडं लागलेलं आहे, मास्तर वेडा झालेला आहे, आणि मास्तराचं मुख्याध्यापक असणं धोकादायक आहे, त्याच्यामुळे ही शाळा किंवा ही संस्था धोक्यात येऊ शकते, अशा पद्धतीचे पत्र जातात. एवढंच नाही तर मास्तरांनी या संस्थेमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे असेही पत्र जातात. आता मात्र जगताप असेल, मास्तर असेल, यांच्यापुढे प्रश्न निर्माण होतो की हे काय नवीनच झालं, मास्तर वेडा झाल्याचे पत्र आणि मास्तरांना भ्रष्टाचार. मास्तरांना आयुष्यामध्ये भ्रष्टाचार केलेला नसतो. मास्तराला आठवतं की आपण काय केलेलं आहे. मास्तराने त्याच्या बायकोला 2 लुगड्याशिवाय तिसरं लुगडं घेतलेलं नसते. अनुराधा नावाची त्याची पत्नी आहे, अगदी काटकसरीनं संसार केलेला, बिलकुल कुठेही काहीही भ्रष्टाचार वगैरे बिलकुल नाही. अख्खं आयुष्य संबंध शक्तीच या संस्थेसाठी खर्च केलेला मास्तर, आणि त्याच्यावर आरोप काय होतात की मास्तराने भ्रष्टाचार केलेला आहे. आता आली का पंचायत? एवढ्यावरचे आरोप थांबत नाहीत, तर मास्तरावर आरोप असे होतात की मास्तर हा जातीयवादी आहे. आता खरं तर मास्तर जातीयवादी नसतो. मास्तर आणि आपण होऊन या दलित वस्तीमध्ये जाऊन त्या दलित वस्तीतले मुलं शाळेत घेऊन येऊन मास्तरांनी ते शिकवलेले असतात. पण मास्तर जातीयवादी आहे अशा पद्धतीचे आरोप व्हायला सुरू होतात. आता मास्तर या जगतापाला वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतो की मी जातीयवादी कसा असेल, पण आरोप तर होतात. काही जण तर मास्तराच्या त्या मुलीच्या ह्याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित करतात. त्यांची जी मुलगी असते, कुसुम नावाची मुलगी असते, आणि या मुलीची जेव्हा सोयरीक व्हायची असते तेव्हा मास्तरांनी मग त्या ज्या पत्रिका असतात त्या पत्रिका वगैरे कशा पाहिल्या, आणि संबंध जुळवताना मग आपल्या जातीचा किंवा त्यांचे जे काही गोत्र वगैरे पाहणं असतात ते कसे पाहिले हे लोक सांगत असतात. आणि मग हा कसा जातीवादी आणि याला आपल्या जातीचा कसा अभिमान वगैरे आहे याच्याविषयी आता मास्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. दीक्षिताला असेल, जगतापाला, की माझ्या मुलीनं कुठलाही मुलगा, कुठल्याही जाती धर्मातला मुलगा जरी पसंत केला असता तरी मी त्या मुलासोबत माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं असतं, पण तसं झालं नाही. आता सोयरी करायचीच आहे तर मग आता त्या पद्धतीनंच केली जाईल ना, तसं मी केली. दुसरं म्हणजे माझा कुठे प्रश्न होता, मुलीची आई असेल, मुलीचे मामा असतील, आणखी कोणी असतील नातेवाईक, त्या सगळ्यांना सांभाळून घेण्यासाठी मला ते सगळं करावं लागलं, आणि ते खरंही होतं. पण आता मास्तराचं ऐकतो कोण? मास्तराला वेडा ठरवलं जातं, मास्तराला जातीयवादी ठरवलं जातं, मास्तराला भ्रष्टाचारी ठरवलं जातं. आणि जगतापाच्या पुढे नवीनच प्रश्न निर्माण होतो की उद्या मास्तराला वेडा ठरवून कोणी पकडून तर नेणार नाहीत. आणि म्हणून तो असा विचार करतो की आपण एकदा कलेक्टरला भेटून यावं, म्हणजे निदान कलेक्टरला हे तरी कळेल की मास्तर वेडा नाही. म्हणून जगताप मास्तराला घेऊन कलेक्टरला भेटायला जातं, कलेक्टरची भेट घेतं. कलेक्टरला मास्तरचं हे जे नाव आहे किंवा मास्तरचं जे कार्य आहे ते माहीत असतं. विशेष म्हणजे मास्तरला जेव्हा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला असतो तेव्हा मास्तरांनी नाकारलेला असतो, आणि कलेक्टर ऑफिसमध्ये जो कर्मचारी आहे, जे अधिकारी आहेत, त्यांच्याशी मास्तरचा परिचय असतो. एवढंच नाही तर मास्तरचा आणि कलेक्टरचा सुद्धा थेट परिचय असतो, आणि कलेक्टरने मास्तरचा पूर्वी चांगल्या पद्धतीनं उल्लेख केला असतो किंवा मास्तरविषयी त्यांच्या मनामध्ये आदरच असतो. आणि जेव्हा मास्तर तिथे भेटायला जातात तेव्हा कलेक्टर यांना सन्मानानं भेटतो, आदरानं भेटतो, बसून घेतो, चहा पाजतो,
मास्तर जेव्हा म्हणतात की मला वेडा ठरवलं जात आहे आणि मला अटक वगैरे केली जावी अशा पद्धतीची मागणी होत आहे. कलेक्टर म्हणतो असे पत्र आलेत पण तुम्हाला कोण ओळखत नाही, असं कसं काय होईल, असं होणार नाही. आणि मग मास्तर हे सगळं सांगतो की हे दारूचं दुकान वगैरे कसं आहे, शाळेपासून किती अंतरावर आहे. कलेक्टर म्हणतात की त्याच्याविषयी कारवाई करू आपण, कारण शाळेच्या एवढ्या जवळ याला मान्यता कशी मिळाली आणि असं कसं काय झालं याचं आपण काहीतरी करू. मास्तरला आणि जगतापला वाटतं की हा कलेक्टर नक्की काहीतरी करेल. ते परत येतात, वाट पाहतात की कारवाई नक्की कधी होणार. पण कारवाई होत नाही. कारण पाहणा, हा जो श्रीरंग पाटील आहे त्याचे वडील बापूराव पाटील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. दुसरं म्हणजे हा जो या संस्थेचा सचिव आहे तो सचिव मास्तराचा विद्यार्थी जरी असला तरी मास्तराच्या विरोधातलाच आहे आणि त्याचे राजकारणी लोकांशी जवळूनचे संबंध आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यवाही काही होत नाही. मास्तर वाट पाहतो, अधिक बेचैन होत जातो. एके दिवशी घटना अशी घडते की मास्तर घराकडे निघाले, शाळा आता शाळेला सुट्टी झाली आहे, मास्तर घराकडे निघाले आणि जाताना पाहता तर काय, त्या आता दुकान समोरच आहे ना, त्या दुकानाच्या समोर काही स्त्रिया आहेत, काही पुरुष आहेत, दारू पित आहेत, एकत्र बसून दारू पित आहेत आणि त्यांच्या पद्धतीनं खिंदळत आहेत वगैरे. मास्तर तिथे जातो आणि मास्तर गेल्याच्यानंतर लगेच ते दारू पिऊन तर ते असे म्हणतात की हे बा बुड्ढा आला रे. आता मास्तरला राग येतो पण मास्तर त्यांना काही म्हणत नाही. मास्तर तिथे गेलेला असतो, मधून ते श्रीरंग पाटील त्या ह्याच्यावर काउंटरवर बसलेलाच असतो. तो बाहेर येतो, त्याला वाटतं मास्तर इथं कशाला आले आणि मास्तरला म्हणतो मास्तर इथं कशाला आले तुम्ही. मास्तर असं म्हणतो की बाबा रे तू माझी इज्जत घातला रे. ते त्याला शिव्या देतात तिथे. हा श्रीरंग पाटील म्हणतो मास्तर आज चला तुम्ही आणि आज मला मारलं तरी चालेल तुम्ही पण इथे तुम्ही तमाशा करू नका. मास्तर म्हणतो तमाशा कोण केला, तू केला का मी केला. आणि यांची बोला चालली होती. याच्या अगोदरही तसं झालं असतं. याच्या अगोदर या श्रीरंग पाटलाला माहीतच नाही मास्तर आपल्यावर रागात आहे. मास्तरला याच्या अगोदरही त्यांनी एकदा समोरून जाता बोलवलेलं असतं की चला मास्तर या दुकानामध्ये बसू आपण आणि चहा वगैरे आपण घेऊ म्हणे. मास्तर म्हणतात की तुझा चहा घेण्यापेक्षा मी विष घेईल, मरून जाईल पण चहा घेणार नाही. ह्या श्रीरंग पाटलाला कळतच नाही की मास्तर एवढ्या रागात का. कारण श्रीरंग पाटलाला असं वाटतं की हा व्यवसाय आहे, इतर कुठे असतो तसं इथे दुकान टाकलं आहे, बाकी काहीच त्याच्या डोक्यातच नसतं. मास्तराने मात्र फार गंभीरपणे घेतलं असतं. श्रीरंग पाटील त्याच्या मनामध्ये आदर असतो. श्रीरंग पाटील आठवत असतो मास्तराने आपल्याला कसं घडवले, त्याला पूर्वीची घटना आठवत असते. एकदा श्रीरंग पाटील ब्रिस्टाल ओढत असतो, मास्तर येतो आणि मास्तर येऊन त्याच्या 2 कांसोल्या ठेवून देतो आणि त्याच्यानंतर मात्र मग श्रीरंग पाटलांनी ब्रिस्टाल ओढलेली नसते. तो कुठल्याही मित्रांच्यामध्ये वगैरे बसलेला असतो, बाकीचे मित्र वगैरे ओढतात पण हा ओढत नसतो. याला सतत त्या मास्तराची आठवण असते आणि त्याच्याविषयी त्याच्या मनात बिलकुल राग नसतो, उलट आदर असतो. मास्तराकडे तो आदरानेच पाहतो. पण त्याच्यापुढे प्रश्न असतो की मी हे जे करतो आहे ते काय वाईट काय आहे. कारण सगळे लोक करतात समाजामध्ये, हा माझा व्यवसाय आहे, मी करतो आहे, मी काही चोऱ्यामाऱ्या वगैरे करत नाही. पण या दोघाच्या विचारातलं जे अंतर आहे ते याचं काही नातं जुळतच नाही. मास्तरला वाटतं शाळेच्या समोर या श्रीरंग पाटलाने दुकान टाकलं, याला शाळाच नासवायची आणि त्याला वाटते की या शाळेचा दुकानाचा संबंधच काही नाही. कारण दुकान थोड्या अंतरावर असलं तरी काय, गावातले लोक येणारच आहेत, पिणारच आहेत ना दारू. जसं दीक्षिताची भूमिका असते तशीच दीक्षिताची भूमिका हीच असते की दीक्षिताला असं वाटत असतं की संपूर्ण जर दारूबंदी झाली तर ठीक आहे, हा प्रश्न मिटेल. पण संपूर्ण दारूबंदी न होता दुकानाचे थोडे अंतर वाढवलं तर प्रश्न कुठे मिटणार आहे. दीक्षिताचं जसं म्हणणं असतं ना तसाच थोडाफार विचार श्रीरंग पाटलाचा असतो. आणि मग इथे दोघांमध्ये बाचाबाची म्हणजे श्रीरंग पाटलांनी काही म्हटलेलं नसतं पण मास्तराने बऱ्यापैकी गोंधळ घातला असतो. मास्तर निघून येतो आणि मग आता मास्तराचा जर अपमानही झालेला आहे तर दारू पिणाऱ्या माणसांनी मास्तरांना काही बोललेले आहे. मग मास्तर जगतापला बोलून घेतो. दुसऱ्या दिवशी जगतापला म्हणतो की तू जा कलेक्टर ऑफिसला जा आणि कलेक्टर ऑफिसला जाऊन हे सगळं सांग. दुसऱ्या दिवशी हा जो जगताप आहे तो कलेक्टर ऑफिसला जातो आणि कलेक्टर ऑफिसला जाऊन
तो कलेक्टरला हे सगळं सांगतो की काल घटना काय घडली आणि उद्या चालून वेगळं आणखी काही घडेल, मास्तराला कोणी मारेल, आणखी काही करेल. मग मात्र कलेक्टर जो आहे तो कलेक्टर त्याच्या ऑफिसमधला एक माणूस असतो, त्या माणसाला पाठवतो आणि तो माणूस येतो. हे दुकान नक्की कायद्याप्रमाणे तरी सुरू आहे का हे तपासण्यासाठी तो माणूस आला असतो. येतो, शाळेपासूनचा अंतर मोजतो. त्या अधिकाऱ्याला एक प्रश्नच पडतो की एवढ्या जवळ याला परवानगी दिली कशी, कोणी दिली असेल हे परवानगी. मास्तर त्याला म्हणतो की चला जेवण वगैरे करू. तो म्हणतो नाही, माझं हे कामच आहे हे करणं आणि मी हे करतो, आता जेवण वगैरे काही करत नाही. तो काही पाहुणचार वगैरे घेत नाही आणि मास्तरला म्हणतो की हे दुकान नक्की उठेल, कारण एवढ्यासमोर कसं काय, एवढ्या जवळ असणार नाही ना, कायद्यात बसत नाही. आणि मास्तरापासून तो निघून जातो. मास्तरला वाटतं की खूप चांगली माणसं असतात, म्हणजे आपल्याला उगीच वाटतं की कार्यालयामधले माणसं वाईट असतात, अधिकारी वाईट असतात आणि ते काही त्यांचे कामं करत नाही. आणि हे नक्की होईल असं मास्तरला वाटतं, आता दुकान उठेल. पण चर्चा अशी असते की मास्तराच्या जवळून गेल्याच्या नंतर हा जो अधिकारी आहे तो अधिकारी कुठे गेलेला आहे, तर बापूराव पाटलांनी बोलवलेला आहे आणि तिथे बैठकीमध्ये मग यांची पार्टी वगैरे झाली अशी चर्चा असते. खरं म्हणजे अशा पद्धतीची चर्चा असते आणि काही पूर्ण खोटीच असते असं नाही. पण एक मात्र नक्की, काय झालं कुणास माहीत. यांनी काही त्यांची पार्टी जॉईन केली, तिथे काही याला देवघेव झाली का न झाली कुणास माहीत. पण मास्तराला जे वाटत असतं की आता 8-10 दिवसामध्ये याचा नक्की निकाल लागेल या दुकानाचा, तसं काहीही होत नाही, काही निकाल वगैरे लागत नाही आणि काय कोणी येत नाही, दुकान काही उठत नाही. मास्तराला प्रश्न पडतो की कसं काय कुठेच काही होत नाही आणि तो कमालीचा बेचैन असतो. आता कोणी दखल घेत नाही, कोणी काही दुकान उठवत नाही, उगीच चौकशीचे फार्स असतात, अशा पद्धतीने सगळं होत असतं. तो कमालीचा बेचैन झालेला असतो. आता मास्तराच्या घरची परिस्थिती पहा. ही जी कुसुम असते, कुसुमला बरेच दिवस लेकरूबाळ झालं नसतं, म्हणून मास्तराला वाटतं की आपल्या मुलाला लेकरू व्हावं. त्याची जी पत्नी अनुराधा तिला वाटतं लेकरू व्हावं, पण झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे उदास असतं ते. आणि एक दिवस बातमी येऊन धडकते की ती गरोदर आहे. आता ही गोष्ट खरं तर मास्तरची जी पत्नी अनुराधा तिला आपल्या नवऱ्याला सांगायची असते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि तिला बाळणपणासाठी मुलगा इकडे घेऊनही यायचं असतं. पण नवरा एवढा बेचैन की त्याच्यामध्ये ती सांगूही शकत नाही. ती विचारण्याचा प्रयत्न करते एवढं नक्की झालं काय, पण तो काही सांगतच नाही. आणि जेव्हा सांगतो तेव्हा ते सांगते पुढे. ही पण त्याची जी पत्नी आहे ती त्या पत्नी आपल्या नवऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, तो ऐकतच नाही. पण पत्नीनं एक जे म्हटलेलं असतं ते मात्र त्याला पटतं. पत्नी त्याला असं म्हणते की तुम्ही एक समजून घ्या, तुम्ही स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभागी होतात, म्हणजे तुम्ही स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी होतात, म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही त्या इंग्रजाशी लढलेले आहेत. कारण मास्तराने असं म्हटलेलं असतं की एवढं काय या बापूराव पाटलाचं मोठ्या माणसाचं, कारण ते त्याची पत्नी म्हणत असते की तुम्ही मोठ्या माणसाशी झटू नका, मोठ्या माणसाशी खेटू नका, त्या माणसांच्या विरोधात जाऊ नका. तर यांनी असं म्हटलेलं असतं मास्तराने की इंग्रज जे होते, ज्यांच्या सत्तेवरचा सूर्यसुद्धा मावळत नव्हता, एवढे सत्ताधारी असणारे किंवा एवढी सत्ता भोगणारे इंग्रज, त्या इंग्रजाला देश सोडून जावं लागला आहे. हा काय श्रीरंग पाटील घेऊन बसले इथून, हा काय त्याचा बापूराव पाटील, त्याला काय घेऊन बसले, याला तर इथून दुकान उठवावंच लागेल. याच्यावर तिनं जे सांगितलेलं असतं ती असं म्हणते, अहो इंग्रजाशी लढणं सोपं होतं, कारण इंग्रज बाहेरचे होते आणि म्हणून इंग्रजांना इथून घालून देणं सोपं होतं, त्यांच्याशी लढणं सोपं होतं. पण घरातल्या शत्रूशी लढणं खूप अवघड आहे. आणि आता तुम्ही आपल्याच देशातल्या लोकांशी कसं काय लढणार, त्यांना घालून दिलं ठीक आहे, आता यांच्याशी कसं लढणार. आणि मास्तराला वाटतं ही भांडे म्हणजे स्वयंपाक करण्यापुरती इथं कुठेतरी पाहिलेली मी, म्हणजे हे सगळे घरातले कामं करणारी, मला नेहमी जे वाटत आलं की हिला काय कळणार आहे. मास्तर चमकून जातात. मास्तरला वाटतं बापरे हिला एवढं कळतं. मास्तर विचार करतात तिनं सांगितलेल्या गोष्टीचा की खरंच आहे की बाहेरच्या शत्रूशी लढणं जेवढं सोपं होतं तेवढं आपल्या घरातल्या शत्रूशी लढणं, म्हणजे आपल्याच माणसाशी लढणं खरंच अवघड आहे. मास्तरला पटतं आणि मास्तर विचार करू लागतात. आणि मित्रो,
ही जी अनुराधा आहे मास्तरची बायको, तिच्या तोंडून लेखकाने लोकशाही व्यवस्थेतला जो नवीनच प्रश्न निर्माण झालेला आहे त्या प्रश्नांविषयीचं एक सत्य अधोरेखित केलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि खरं आहे, इंग्रज हा आपल्यापुढे ठळक शत्रू होता, थेट शत्रू होता ना तो. आणि त्यांच्याशी लढणं खरंच सोपं होतं, कारण सगळेच माणसं आणि सगळ्यांचा शत्रू एकच होता ना. सगळ्यांचा शत्रू एक आहे, ठळक आहे तो. त्यांच्याशी लढणं खरंच सोपं होतं, सगळे मिळून लढत होते. पण आता आपलेच लोक इथे जी आहेत आणि या देशातल्या व्यवस्थांना नासवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याशी कसं लढायचं? कारण ते इथल्याच आहेत, इथल्याच माणसांचे कोणीतरी आहेत. आता सगळे त्यांच्या विरोधात उभे टाकतील का? नाही टाकणार ना. अनेक लोक त्यांच्याही बाजूने असतील ना, कारण ते इथले आहेत ना, त्यांचे नातेवाईक इथले आहेत. तेव्हा खरंच आहे, या लोकांशी लढायचं कसं? आता पहा ना, ज्या गावामध्ये ही संस्था आहे, जिथे शाळा सुरू आहे, श्रीरंग पाटील तिथलाच आहे, त्याचे वडील तिथलेच आहेत ना, त्याच गावातले. हे जे बापूराव पाटील आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, ते त्याच गावातले आहेत. आता अख्खं गावच्या गाव मास्तराच्या बाजूने उभं टाकेल का? कसं काय टाकेल? कारण त्या गावामध्ये अनेक माणसं श्रीरंग पाटलाच्या बाजूने आहेत ना, अनेक माणसं बापूराव पाटलाच्या बाजूने आहेत ना, आणि विशेष म्हणजे अनेक माणसं या संस्थेच्याच सचिवाच्या बाजूने आहेत ना, आणि सचिव मास्तराच्या विरोधात आहे ना. आता तुम्ही कोणाशी लढणार आहात? आता तुम्ही इंग्रजाशी लढले ठीक आहे, पण तुम्ही आता सचिवाशी लढणार आहात का? तो शाळेचा सचिव आहे ना, तुमच्या संस्थेचा सचिव आहे ना, कसं लढणार आहात? इतके गुंतागुंतीचे प्रश्न. मित्रो, गुंता हे जे शीर्षक या कथेला दिले, तो गुंता याच अर्थानं दिलं आहे. किती मोठी गुंतागुंत आहे. आणि ही गुंतागुंत लक्षात घ्या, केवळ या कथेत पुरती मर्यादित नाही किंवा कथेतल्या शाळेपुरती मर्यादित नाही. तुम्ही सभोवतालचं निरीक्षण करा, सभोवतालात असणारा हा गुंता आहे. पहा कसं झालेलं आहे. अगदी खेड्यामध्ये पहा, शाळेतला शिक्षक, शाळेमध्ये शिक्षक असतो, तो दररोज येत नाही समजा, पण त्या गावातच त्या शिक्षकाचे काही नातेवाईक वगैरे असू शकतात आणि त्यांचा पाठिंबा त्या शिक्षकाला असू शकतो. आता त्या शिक्षकाच्या विरोधात जायचं कोणी, हा प्रश्न असतो का नाही? कोण जाणार आहे? कारण गावातच असतात ना तुमच्या काही माणसं त्याच्या बाजूनं. गावात पहा, स्वस्त धान्याचं दुकान असतं, तो काही बरोबर चालवत नाही, माल कुठेतरी विकतो, पण त्या गावातलाच माणूस आहे, त्याच्या विरोधामध्ये उठाव कोणी करायचा? कारण त्याचे काही माणसं तिथंच असतात ना, किंवा गावातला सरपंच पहा. आता सगळ्या गावातल्या आपल्या वस्तुस्थिती अशीच आहे. अपवाद एखादा सोडून द्या, हा सरपंच असतो, निवडून आलेला असतो, त्याचे काही सदस्य असतात, आणि योजना कुठल्या त्या योजनेची वाट हे सगळे मिळून लावत असतात. गावातल्या लोकांना, काही जणाला कळतं, काहीला कळत नसेल, पण काहींना तर कळतं की हे सगळ्या योजनेची वाट लावत आहेत. प्रश्न असा आहे, तुम्ही इंग्रजाच्या विरोधात लढले ठीक आहे, आता या सरपंचाच्या विरोधामध्ये कसे लढणार तुम्ही? कारण सरपंच गावातला, ते सदस्य गावातले, आणि गावातले माणसं त्याच्या पाठीमागे आहेत ना. आता ज्याच्या पाठीमागे अर्ध गाव आहे त्याच्या विरोधात तुम्ही लढणार कसे? त्याच्या विरोधात लढायचं म्हणजे इंग्रजांच्या विरोधात लढणे इतकं सोपं आहे का? नाही. त्याच्या विरोधात लढायचं म्हणजे काय करायचं आहे? परस्परामध्ये लढायचं आहे, आपापल्यामध्ये संघर्ष करायचा आहे. कारण तो आपल्यापैकी आहे, इंग्रज आपल्यापैकी नव्हते, ते बाहेरच्या देशातले होते, आणि सगळे मिळून त्यांच्या विरोधामध्ये लढणं सहज होतं, सोपं होतं. पण आता या गावातल्याच सरपंचाच्या विरोधामध्ये लढणं अवघड आहे. कारण सरपंचाच्या विरोधामध्ये लढणं म्हणजे परस्परामध्ये लढणं आहे, परस्परामध्ये भांडणं करून घेणं आहे. आणि आपण जे म्हणत होतो ना, समूहभाव किंवा एकत्र राहून जगलं पाहिजे, हे आपल्या एकीकडे पहा की माणसाने एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, एकमेकाच्या साह्यानं, एकमेकाच्या मदतीनं आपण जगलं पाहिजे, सगळे माणसं एकत्र आले पाहिजे. आता जर तुम्हाला भांडणं करायचं असतील तर सगळे माणसं एकत्र कसे येतील? म्हणजे आता काय होईल? गावात फूट पडेल, गावातल्या गावात भांडणं होतील, आणि गावातल्या गावात संघर्ष. गावातलीच माणसं गावातल्याच माणसाला मारतील, आणि गावातलीच माणसं गावातल्याच माणसांचे शत्रू असतील. आता लढणार कसे आहात? मित्र, ही गोष्ट
या कथेतलं जे पात्र आहे अनुराधा, हे बाकी कुठेच येत नाही. फक्त या पात्राचा जो संवाद आहे तो संवाद केवळ आणि केवळ या शिक्षकाशी, मास्तरशीच आहे. पण त्या पात्राच्या तोंडून लेखकाने हे आपल्या लोकशाहीतलं सत्य अधोरेखित केलं आहे. आणि मित्र, कुठल्याही काळातली व्यवस्था असो, त्या व्यवस्थेत काही चांगलं असतं, तसं त्या व्यवस्थेच्या काही मर्यादाही असतात. लोकशाहीच्या या मर्यादासुद्धा आहे. या व्यवस्थेमध्ये नागरिक म्हणून माणसाला स्वातंत्र्य आहे, हे जरी खरं असलं तरी बाकीच्या अनेक मर्यादासुद्धा आहे. त्याच्या खोलात आपल्याला जायचं नाही. पण मास्तराच्या पुढे मात्र एक नवीनच गुंता निर्माण होतो की खरंच बायको सांगते तेही खरं आहे, दीक्षित म्हणतात तेही खरं आहे, जगताप म्हणतात तेही खरं आहे, दुकान उठून करायचं काय, कसं करणार आपण, आणि सगळा समाज सुधरेल का? पण तरी मास्तर पेटून उठले असतात की नाही, दुकान उठवायचंच, दुकान उठवायचं, काही करू. मास्तराच्या पुढे प्रश्नच असतो की हे दुकान उठेल कसं, आणि गुंतागुंत निर्माण होते. पुढे काय होतं पहा, एक दिवस कशी घटना घडते. एक दिवस मास्तर आपले बसलेले आहेत आणि त्याच्या डोक्यामध्ये काळजी आहेच. आता मास्तर खूप बदललेले आहेत. ते पूर्वी विद्यार्थ्यांना बिलकुल रागावत नसत, बिलकुल. विद्यार्थ्यावर त्यांचा फार जीवापाड प्रेम. पण आता ते विद्यार्थ्यांना तिथं गोंधळ करू देत नाहीत. विद्यार्थ्यांना हकलून द्यायला लागतात. वर्गामध्ये शिकवायला लागले की पूर्वी पहा, मास्तर इतके मन लावून शिकवायचे, त्या विषयाशी एकरूप होऊन शिकवायचे की बिलकुल सगळे विद्यार्थी अगदी कान लावून ऐकायचे, म्हणजे ऐकायचं मास्तराचं. पण आता मात्र विद्यार्थी कंटाळायला लागले मास्तराच्या तासामध्ये. का? मास्तराचं म्हणच नव्हतं. मास्तर बेचैन झाले असं ते. आणि एक दिवस मास्तर असेच बेचैन अवस्थेमध्ये बसलेले. दीक्षित म्हणतात येऊ का? दीक्षित ऑफिसमध्ये येतात. मास्तर म्हणतात बसा. दीक्षित बसतात. मास्तर विचारतात कसे काय आले? दीक्षित म्हणतात सहज मी आलो. मास्तर त्याला ओळखतात. मास्तराला माहीत आहे शिक्षक कसं आहे. हा शिक्षक फटकळ आहे. तो कोणाचा मुलायजा ठेवत नाही. पण जे बोलायचं ते थेटपणे बोलणार. आणि पोटामध्ये याच्या वाईट काही नसतं. आणि हा वाईट करणार नाही, वाईट न करणार आहे. बोलेल तो, पण वाईट न करणारा. मास्तर त्याला चांगलं ओळखतात. मास्तरानेच त्याची नियुक्ती केली असते आणि तो लहान असतो त्या मास्तरापेक्षा वयानं, पण मास्तराला त्याच्याविषयी एक आपलेपणसुद्धा असतं. मास्तर म्हणतात दीक्षित तुम्ही सहज येणार नाही, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून तुम्ही आला. दीक्षित म्हणतो बरोबर आहे. आणि मग दीक्षित सांगतो मास्तर मी गावातल्या पालकांशी बोललो की हे जे दुकान समोर टाकलं आहे त्या दुकानाला उठवायला तुम्ही काहीतरी उठाव करा. मी पालकांशी बोललो. अनेक पालकांनी मला होकार दिला, तसं अनेक पालकांनी विरोधसुद्धा दाखवला. कारण ते पालक या श्रीरंग पाटलाच्या म्हणजेच पर्यायानं बापूराव पाटलाच्या वगैरे विरोधामध्ये जायला तयार नाहीत. हेही मला कळालं आहे. मी विद्यार्थ्याशी बोललो. आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत. शिक्षकाला ते बरं वाटतं. पण आपल्या बोर्डिंगमधले विद्यार्थी मात्र तुमच्या पाठीमागे नाहीत. त्यांचं म्हणणं असं की गरिबांनी अभ्यास करावा, गरिबाच्या मुलांनी अभ्यास करावा, या भानगडी करू नये. मास्तर जरा बेचैन होतात. पण दीक्षित म्हणतो मास्तर ते त्यांचं म्हणणं नाही, ते म्हणणं कोणाचं आहे? ते म्हणणं सेक्रेटरीचं आहे. सेक्रेटरी म्हणतो की त्यांच्या भानगडीत पडू नका तुम्ही. मास्तराला कळतं सेक्रेटरी आपल्या विरोधात आहे. दीक्षित हे सगळं सांगतं. आणि पुढे जाऊन दीक्षित असंही सांगतं की मास्तर जे सांगायला नको आहे तेही मला सांगावं लागतं. पण सत्य हेही आहे की मी श्रीरंग पाटलालाही भेटलो आहे आणि श्रीरंग पाटलाने त्याची अडचण सांगितलेली आहे. त्याची अडचण काय असते? त्याची अडचण ही असते की त्याला एवढं काही वाढेल हे माहीतच नसतं. त्यानं ते भाड्यानं दुकान घेतलेलं असतं. प्रचंड पैसा खर्च करून त्यानं ते फर्निचर बनवलेलं असतं. विशेष म्हणजे 3 वर्षाचं आगाऊ भाडं त्यांनी मामचंद या मारवाड्याला दिलेलं असतं. आणि म्हणून श्रीरंग पाटील दीक्षितला सांगतात की सर मी हे असा काही प्रश्न निर्माण करावा याच्यासाठी केलेलं नाही. मलाही वाईट वाटतं, पण मी करू तरी काय? आता पैसा खर्च झाला आहे, ते सगळं फर्निचर वाया जाईल. कारण फर्निचर इथल्या दुकानाचा आकार लक्षात घेऊन केलेलं आहे. ते फर्निचर दुसऱ्या दुकानामध्ये बसत नसते. ते फर्निचर वाया जाईल. दुसरं म्हणजे या मारवाड्याला मी 3 वर्षाचं आगाऊ भाडं दिलेलं आहे.
त्याचं काय करायचं ही अडचण त्याची आहे. तसा श्रीरंग पाटील हा खूप चांगला माणूस आहे. त्यानं दीक्षितला खूप आदरानं बोललेलं असतं, खूप समजून सांगितलं असतं, दीक्षितलाही समजून घेतलं असतं. तो असंही म्हणत असतो की मला वाईट वाटतं हे सगळं, हा जो प्रश्न निर्माण झाला ते वाईट वाटतं, पण आता करावं काय. दीक्षित हे सगळं मास्तरला सांगतो. त्याचबरोबर दीक्षित मास्तराला हे सांगतो की मास्तर, मला श्रीरंग पाटलानं हेही सांगितलं आहे की आपल्याच शाळेतले काही शिक्षक त्याच्या बारमध्ये जाऊन दारू पितात किंवा त्या दुकानामध्ये जाऊन दुकानात जाऊन दारू पितात, हेही सांगितले. आता मास्तराच्या पुढे नवीनच प्रश्न निर्माण होतो की आपल्याच शाळेतले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यानं टाकलेल्या दुकानात जाऊन त्याच्यासमोर जर दारू पित असतील तर आता करायचं काय. मास्तराच्या पुढे नवीनच प्रश्न. आपण ते दुकान उठवण्याच्या पाठीमागे आहोत आणि हे म्हणजे आपले शिक्षक असे करत आहेत. दीक्षिताने खरं खरं सांगितलं. दीक्षिताला मास्तर विचारतात कोण आहे ते. दीक्षित असं म्हणतो, मास्तर नक्की कोण आहेत ते, त्याचे नावं मला श्रीरंग पाटलांनी पण सांगितले नाहीत आणि मला पण माहीत नाहीत. पण श्रीरंग पाटलांनी असं म्हटलेलं आहे, तुम्हाला जर वस्तुस्थिती समजूनच घ्यायची असेल, सत्य समजूनच घ्यायचं असेल तर तुम्ही रात्रीच्या वेळेला या, तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहू शकता. मास्तर आता अधिकच बेचैन होतात. मास्तराच्या पुढे प्रश्न वाढले ना, म्हणजे आतापर्यंत त्याला वाटत होतं की मुलं दारूचं दुकान पाहून जरा त्यांच्यावरचे संस्कार कसे करायचे हा प्रश्न, किंवा ते गोंधळून जातील, किंवा त्यांच्यापुढे हे नको आहे. कारण मास्तरांचं म्हणणं असंच होतं ना की सरस्वतीच्या मंदिराशेजारी हा शुक्राचार्याचा मठ नको, हे त्यांचं म्हणणं होतं. आणि दीक्षितांचं म्हणणं असं होतं की संपूर्ण दारूबंदी झाली पाहिजे, इथं काही होत नाही. पण मास्तर पुन्हा म्हणतात की याच्या शेजारी तर नको, तिकडे लांब झालं. पण आता मात्र प्रश्न आहे की शिक्षक जर दारू पित असतील तर करायचं काय. बरं, इथून दुकान हलवलं तरी पिणारच आहेत ना ते. मित्र हो, मास्तराला काळजी वाटते, मास्तराला वाईटही वाटतं, मास्तर गोंधळून जातात. मास्तराला असं काही असेल असं वाटतच नसतं. मास्तराच्यावर हा एक अचानक असणारा घातच आहे किंवा विघात आहे आपण म्हणून, किंवा घाव म्हणू आपण. म्हणजे अचानक त्याला हे ऐकावं लागतं, कारण त्यानं ते स्वप्नसुद्धा पाहिलेलं नसतं की आपले शिक्षक असे दारू पितात आणि असं काही वागत असतील. मास्तराच्या विश्वासाचा घात आहे, विश्वासघातच आहे असं आपण म्हणू. पण मित्र, सभोवतालाचं मात्र वास्तव आहे. मास्तराचा विश्वासघात असला तरी सभोवतालचं वास्तव आहे आजच्या काळातलं, आणि हे कालचंही होतं. काल काय फार याच्यापेक्षा वेगळं होतं असं नाही. मित्र, आता ही जी कथा आहे ती कथा लिहिलेली आहे 1984ला, म्हणजे आजपासून एक 35-36 वर्षापूर्वीचं वास्तव लेखकाने यामध्ये नोंदवलेलं आहे. म्हणजे पूर्वी पहा असंच होतं. म्हणजे आपल्याकडे जे म्हटलं जातं की पूर्वीचे शिक्षक चांगले, असं काय नव्हतं. पूर्वीचे शिक्षक चांगले होते म्हणजे 35-36 वर्षापूर्वी कोतापले सर हे खोटं लिहित आहेत. मित्र, कोतापले सर खोटं लिहित नाहीत, आणि कोतापले सर खोटं लिहित नाहीत हे केवळ त्यांची कथा वाचून आपण त्यांना तसं काही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. तुम्ही एरवी कुठलंही साहित्य वाचा किंवा जुन्या माणसांना वगैरे विचारा. आज्यांचं वय कोतापले सरांच्या वयाच्या दरम्यानचं आहे त्या कुठल्याही माणसाला विचारा ना, ते माणसं तुम्हाला सांगतील की पूर्वीपासून असंच चालत आलं आहे. आणि शिक्षक हे माणूसच असतो ना, त्यांच्यात केवळ चांगल्या प्रवृत्ती असतात असं का गृहीत धरतो आपण. मुळात आपण तसं गृहीत धरतो, हे गृहीतक आपलं चुकीचं आहे. कारण जन्मताना प्रत्येक माणूस म्हणून जन्मतो. जन्मताना कोणी शिक्षक म्हणून जन्मत नाही. जन्मताना कोणी वकील नसतो, कोणी डॉक्टर नसतो, कोणी न्यायाधीश नसतो, कोणी काही नसतो. जन्मताना माणूस असतो, माणूस म्हणून जन्मतो. माणूस म्हणूनच्या प्रेरणा प्रवृत्ती जन्मतो तो. काम, क्रोध, मद, मत्सर वगैरे हे सगळं असताना याच्या सगळीच माणसं जन्मतात. नंतर ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत म्हणजे कार्य करायला लागतात. पण म्हणून याचा अर्थ त्याचे जे गुण आहेत माणूस म्हणूनचे ते त्याला सोडून जातात असं नाही. म्हणजे ते गुण असं म्हणत नाहीत की चला हा शिक्षक झाला आता याला सोडून द्या आणि जो पोलीस आहे त्याच्या अंगामध्ये आपण शिरू, मास्तराला सोडून ते त्याच्या अंगामध्ये शिरतात, असं बिलकुल नाही. किंवा चला न्यायाधीश आहे याच्या अंगातले सगळे दुर्गुण आपण निघून जाऊ आणि चोराच्या शरीरामध्ये शिरू, चोराच्या संगतीनं राहू, असं नाही. चोर असो, न्यायाधीश असो, वकील असो, डॉक्टर असो किंवा आणखी कोणी असो,
माणूस म्हणून जे लक्षणं त्याच्यासोबत असतात तो त्या लक्षणासह जन्मतो, त्या लक्षणासह जगतो आणि ती लक्षणं मित्र हो माणसाच्या अंतिम क्षणापर्यंत असतं, त्याच्यासकटच तो जगत असतो. ठीक आहे, काही माणसं ती ज्याला आपण स्वैर प्रवृत्ती म्हणू किंवा ज्या प्रवृत्ती सामाजिक जीवनाला समूहजीवनाला पूरक नसतात तशा त्या प्रवृत्ती काही माणसं त्याच्यावर नियंत्रण ठेवून चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात, माणुसकी सांभाळण्याचा प्रयत्न करतात, असं आपण म्हणू शकू ना. ठीक आहे ना. पण मित्र, ज्याला आपण संत वगैरे म्हणतो, देवमाणूस वगैरे म्हणतो, महात्मा वगैरे म्हणतो, ती माणसं ती सुद्धा शेवटी माणसं असतात. संत असतो म्हणजे तो माणूस नसतो असं समजू नका. महात्मा असतो म्हणजे माणूस नसतो का? माणूस असतो ना. ठीक आहे ना. त्यानं त्याच्यातल्या ज्या वाईट प्रेरणा प्रवृत्ती आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवलेलं आहे आणि तो अधिक चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो, एवढाच काय तो फरक. पण पूर्वीपासून असंच होत आलेलं आहे ना, म्हणजे माणसंच आहेत ना. आज आपण पाहतो की आज बार वगैरे जे आहे किंवा दारूचे दुकानं किंवा धाबा वगैरे जे आहे ते टाकत असतानाच तो धाबा टाकणारा माणूस सर्वे करतो. त्याचा सर्वे काय असतो? सर्वेच हा असतो की इथे कर्मचाऱ्याची संख्या किती आहे आणि त्यातल्या त्या शिक्षकाची संख्या किती आहे. कारण बाकी सगळ्या कर्मचाऱ्यापेक्षा शिक्षकाची संख्या अधिक आहे एकूण कर्मचाऱ्यामध्ये, आणि म्हणून तो विचार करतो शिक्षक इथे किती आहेत आणि चला 50 शिक्षक या शहरामध्ये राहतात ना, आपला धाबा चालतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ सहज आहे ना की हे लोक तिथे जातात, दारू वगैरे पितात, जे काय असेल ते. आता हे जे मी म्हणतो हे काय मी सर्वे वगैरे कुठे केला नाही, पण तुम्ही लोकांची चर्चा ऐका ना. लोक सरळ असं म्हणतात की जिथे जास्तीत जास्त शिक्षक असतात किंवा संख्या जास्त असते कर्मचाऱ्याची त्यातल्या त्या शिक्षकाची, तिथे धाबा किंवा बार वगैरे चालतो. हे तेच लोक सांगतात. याचा अर्थ काय? हे लोक तिथे जातात. पण मित्र, हे लोक आज तिथे जातात असं नाही. या कथेमध्ये जे आलेलं आहे आणि दीक्षित जे मास्तरला सांगतो की मास्तर आपल्याही शाळेतले काही शिक्षक तिथे जात असतात. मास्तर हपकून जातो. पण मित्र, लेखकाने गतकाळातलं किंवा वर्षानुवर्षे चालत आलेलं वास्तव अधोरेखित केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्र, आता मास्तराच्या पुढे जो गुंता निर्माण झाला तो गुंता पहा. गुंता असा आहे की आता आपण लोकांनी इथं दारू पिऊन गोंधळ घालून म्हणून हे करतो तर आपलेच शिक्षक दारू पितात, तर करायचं काय? हा मास्तराच्या पुढचा गुंता आहे. किंबहुना अशाच अपवादात्मक काही चांगल्या माणसांच्या पुढचा हा कायमचा गुंता आहे. त्यांना हा समाज सुधारायचा आहे, त्यांना वाटते त्यांच्या कल्पनेतला समाज असतो आणि प्रत्यक्ष समाज मात्र वेगळा असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढचा गुंता आहे. आता तो अधिकच झालेला आहे की आता करायचं काय. आणि शेवटी तो असं म्हणतो की आता आपण काय करू, सेक्रेटरीलाच भेटू, कारण या सगळ्यांच्या पाठीमागे तोच आहे आणि त्याला भेटून काही करता येतं का? करू. तो जातो सेक्रेटरीच्या घरी, सचिवाच्या घरी जातो. नेहमी तो येत असतो कारण तो सुद्धा याचा विद्यार्थी असतो आणि मुळात तो समाजकार्यात उतरलेला असतो आणि बरं वाटतं मास्तरला समाजकार्य करणार आहे म्हणून मास्तरानेच त्याला सचिव बनवलेलं असतं. म्हणजे पहा कसं होतं, मास्तरानेच बनवलेलं आहे त्याला. आणि तो सचिव बनल्याच्या नंतर पाहतो तो समाजकार्याकडून राजकारणाकडे वळतो. तो राजकारणाकडे कधी वळतो त्याला कळतही नाही आणि गरिबीतला आहे तो, आता श्रीमंतीत आला आहे. आणि त्याला आता कळतं सेक्रेटरीला की आपल्याला जर समजा अधिक श्रीमंत व्हायचं असेल आणि या व्यवस्थेमध्ये टिकून राहायचं असेल तर तत्त्व कामाची नाही, तडजोड कामाची आहे. आणि माणसं मित्र हो, तत्त्व सांभाळायचं का तडजोड करायची याचा विचार करत असतात आणि जे ते आपापल्या पद्धतीने निवड करत असतात. आणि तत्त्व सांभाळणारी जी माणसं असतात ती तत्त्व सांभाळणारी माणसं नेहमीच गुंता घेऊनच जगत असतात. मास्तर हा त्याच्यातला आहे. तत्त्व सांभाळायचं तर हे इतके प्रश्न आहेत आणि हा जो सेक्रेटरी आहे तो सेक्रेटरी तडजोड करणारा माणूस आहे. आता तत्त्व सांभाळणं चांगलं आहे पण बहुसारे माणसं तत्त्व सांभाळतात का? नाही सांभाळत. हे वास्तव आहे. माणसानं माणूस म्हणून जगण्यासाठी काही तत्त्व सांभाळलीच पाहिजेत, आवश्यकच आहे. पण सेक्रेटरी त्यातला नाही. तो तडजोडी करत जातो राजकारणामध्ये आणि त्याला आता माहीत आहे आता संस्था आपण आपल्या ताब्यात घेऊ, कारण आता सचिव झालेलाच आहे आणि त्याचे हे सगळे डावपेच असतात.
मास्तर तिथे जातो. पहिल्यांदा काय होतं, मास्तर जातो, दारातून आत गेल्या गेल्या आता त्याचा बिल्डिंग वगैरे मोठी बांधली आहे, एक तिथं वातावरण आहे. मास्तर पाहतो तर त्या सचिवाच्या पुढे कोणीतरी दोघंजण बसलेले आहेत आणि खिदळत आहेत, हसत आहेत जोरजोरानं. कदाचित मास्तराची चर्चा असावी. मास्तर गेल्या गेल्या ते उठून आत जातात. म्हणजे सूचकपणे सुचवलं आहे की ते दोन मास्तर, शिक्षक निकम जे आहे, निकम आणि दुसरा एक शिक्षक दोन असणे शक्यता आहे. मग ठीक आहे, ते मध्ये गेले. मास्तरांचा तो आदरानं तो बोलवतो, प्रेमानं त्याला आदरानं बोलतो तो आणि मास्तरांना विचारून घेतो काय प्रश्न आहे. मास्तर सगळे प्रश्न सांगतो की दुकान वगैरे कसं लागलं आहे. तो म्हणतो माझ्या ऐकण्यात आलेलं आहे आणि मी सगळी शक्ती पणाला लावून ते उठवेल, दुकानं उठवू आपण. मास्तराला तो शब्द, मास्तराला खूप बरं वाटतं, शब्द देतो ना तो मास्तराला. मास्तराला खूप बरं वाटतं की अरे आणखीसुद्धा हा चांगलाच आहे आणि तो करेल, त्याला काही करायचं नसतं. मास्तर बाहेर येतो आणि बाहेर आल्याच्या नंतर हा दारातून बाहेर पडल्या पडल्या ते मध्ये गेले शिक्षक तिथे येतात आणि पुन्हा त्यांचे चर्चा सुरू होते. मास्तराला ऐकू येतं. हा एक गुंता की माणसं तोंडावर काय बोलतात आणि आपल्या परस्पर कुठले कटकारस्थानं करतात, हा गुंता. ही जी कथा आहे ती कथा अशा पद्धतीने अनेक प्रश्नाच्या गुंत्याची. मास्तर परत येतं. मास्तराला कळतं की शक्यता कमीच आहे प्रश्न मिटवण्याचा, कारण हा सेक्रेटरी जो आहे तो सेक्रेटरी नवीनच काहीतरी गुंता करेल. आणि मित्र, आता नवीन जो गुंता आहे तो गुंता असा निर्माण केला असतो की ह्या सेक्रेटरीच्या लक्षात आलं असतं की इथे हा गावामध्ये गोंधळ सुरू झालेला आहे आणि श्रीरंग पाटलाचं दारूचं दुकान हे या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. मग ते सेक्रेटरी काय करतात, त्याचे जे दोन शिक्षक त्यांनी घुसवलेले असतात त्या दोन शिक्षकाला बरोबर फूस लावतात आणि फूस लावून गावामध्ये या मास्तराला माहीतच नाही, हे अख्ख्या गावामध्येच एक वातावरण तयार करतात. कशाच्या विरोधामध्ये, त्या श्रीरंग पाटलाच्या दुकानाच्या विरोधामध्ये गावामध्ये एक वातावरण निर्माण करतात आणि एक मोर्चा काढायचा असतो. आणि तो एवढा भव्यदिव्य मोर्चा किंवा असा एक संघर्ष किंवा असं एक समाजामध्ये द्वेष निर्माण झाला असतो किंवा समाजामध्ये असं एक दोन गटच पडले असतात, एक श्रीरंग पाटलाच्या बाजूचा आणि एक त्याच्या विरोधातला. आणि हे मास्तराला नकळत सगळं झालं असतं. वातावरण प्रचंड निर्माण झालं असतं. पोलीस तिथे येतात की काहीतरी आज होईल म्हणून. आणि एक दिवस पोलीस येतात आणि शाळेमध्ये मास्तराला कळतच नाही पोलिसाचा शाळेचा संबंध काय, इथं कशाला पोलीस आले. मास्तर तिथे जातात आणि पोलिसाला म्हणतात की तुम्ही कशाला इकडे आले, तुमचं काय काम आहे. पोलीस त्यांना सांगतात मास्तर तुम्हाला माहीत नसेल, आज गावामध्ये एक मोर्चा निघणार आहे, हा श्रीरंग पाटलाच्या दुकानाच्या विरोधामध्ये निघणार आहे, गावातलेच काही लोक काढणार आहेत आणि तुमचेच मास्तरांनी ते सगळं पेटवलेलं आहे आणि कदाचित ते येऊन हे दुकान पेटून देतील, तुम्हाला इथे काहीतरी दुखापत होईल म्हणून आम्ही तुमच्यासाठी इथे आलो, शाळेला काही होऊ नये, तुम्हाला काही होऊ नये म्हणून आम्ही इथे आलो. आणि मास्तर चक्रावून जातो की हे काय आहे. आता सेक्रेटरीला काय करायचं असते, सेक्रेटरीला हे प्रश्न किंवा सचिवाला हे प्रश्न पेटवायचे असतात आणि पेटवून एक वेगळाच प्रश्न निर्माण करायचा असतो आणि हे काहीतरी वेगळं करून त्या सगळ्याची जबाबदारी या मास्तरावर टाकून मास्तराला या प्रकरणामध्ये गुंतवायचं असतं. हे अशा पद्धतीने जे गुंतवणं असतं राजकारणामध्ये मित्र, हे सभोवताली आपल्या घडतं. आपण पाहतो हा जो सचिव आहे त्याला हेच करायचं असतं आणि त्या दिवशी सचिव गावामध्ये नसतो, तो निघून गेलेला आहे, कारण त्याच्यावर काही यायला नको आहे ना. आणि मित्र, वातावरण एवढं पेटतं की हा मोर्चा इथे येऊन हे दुकान पेटून देतील की काय, किंवा इथं श्रीरंग पाटलाचं दुकान पेटून दिलं तर संघर्ष होईल ना, माणसं समोरासमोर येतील, मारून घेतील, एखादा खूनही होऊ शकतो, इतकं ते भयानक. आणि अशा या भयानक म्हणजे वातावरण निर्माण झालं आहे आणि पोलीस मास्तरला म्हणतात मास्तर या सगळ्याला तुम्ही कारण आहात. आणि मित्र, कथेचा शेवट असा आहे की पोलीस जे असतात ते पोलीस या सगळ्या गोंधळांना मास्तराला जबाबदार धरतात आणि मास्तराला जबाबदार धरून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली मास्तराला अटक करून घेऊन जातात. इथे कथा संपते. मास्तराला अशा पद्धतीनं अटक व्हावी आणि या गोंधळाला मास्तराला जबाबदार धरलं जावं, हेच तर सेक्रेटरीचं कारस्थान असतं. आणि एकदा मास्तराला घेऊन गेलं की मग ही जी संस्था आहे ती संस्था सगळी आपल्या ताब्यात येईल, आपण ताब्यात घ्यायची, अशा पद्धतीचं सेक्रेटरीचं धोरण असतं, कटकारस्थान असतं. आणि ह्या कटकारस्थानाचा पत्ताही मास्तराला लागलेला नसतो.
हा गुंता मास्तराला उलगडतच नसतो आणि मास्तराला अटक होते, कथा संपते. मित्र हो, या कथेत येणारं हे जे सगळ्या घटना आहेत, या कथेतली सगळी पात्रं आहेत, ही पात्र आपल्या सभोवती वावरत असतात. अशा घटना आपल्या सभोवती घडत असतात. आणि मित्र हो, तुम्ही आम्ही अशा या घटनांचे साक्षीदार असतो. तुम्ही आम्ही अशा अनेक संस्था लोकांनी कशा बुडवल्यात याचेही साक्षीदार आहोत. अनेक संस्था आपल्या सभोवती ज्या संस्था निष्ठेनं काही माणसं चालवत होती, त्या माणसांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये गोवायचं, संस्था ताब्यात घ्यायची, भ्रष्टाचार करायचा आणि संस्था संपवून टाकायची. असं हे जे आपल्या सभोवतालचं वास्तव आहे, त्या सभोवतालच्या वास्तवाचे आपण साक्षीदार आहोत. मित्र हो, लेखकाने तोच सभोवताल, तशाच पद्धतीची गुंतागुंत, तशा पद्धतीच्या अपप्रवृत्ती या कथेमध्ये गुंफलेल्या आहेत. मित्र, दुसरं म्हणजे ही कथा 36-37 वर्षांपूर्वी जरी लिहिली गेली असली तरी या कथेतलं हे जे वास्तव आहे, ते वास्तव मागे पडलं का? मागे पडलं नाही. उलट हे वास्तव अधिक तीव्र झालं आहे. अधिक आता याची तीव्रता वाढलेली आहे. आणि आपल्या सभोवती पाहतो, एखादी काही चांगली घटना घडायला लागली, एखादं काही चांगलं असलं की काही माणसं त्या चांगल्या घटना कसं नासवत आहेत आणि त्याचा कसा विध्वंस करत आहेत, हे आपण पाहतो. मित्र हो, याच्यातला जो मास्तर आहे तो तत्त्व पाळणारा आहे. आणि तत्त्व पाळणाऱ्या या माणसालाच कसं संपवलं जातं, त्यालाच कसं वेडं ठरवलं जातं, त्यालाच कशी अटक होते, हे या कथेमध्ये लेखकाने सांगितले. मित्र हो, कथा काल्पनिक नाही. कथा जर काल्पनिकच असती तर खूप बरं झालं असतं, पण कथा काल्पनिक नाही. कथा वस्तुस्थितीचा अधोरेखन करणारी आहे. आणि मित्र हो, ही वस्तुस्थिती किंवा अशा पद्धतीचं वास्तव आता मागे पडलेलं नाही, तर अधिक तीव्र होत आहे. हे अतिशय वाईटच आहे, पण आहे ते वास्तव असं आहे. लेखकाने ते वास्तव नोंदवलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, अशा पद्धतीची कथा, ही अशा पद्धतीची गुंतागुंत की मास्तराला माहीतसुद्धा नाही की अशा पद्धतीनं कोणीतरी डावपेच आखत आहे, कोणीतरी कटकारस्थान करत आहे आणि आपल्याला संपवता आपण जीवापाड जपलेल्या ह्या संस्थेलाही तो संपवणार आहे, हे मास्तराला माहीतही नाही. पण मित्र हो, मास्तराच्या परस्पर अशा पद्धतीने डावपेच आखले जातात. आणि ही जी गुंतागुंत आहे, ही गुंतागुंत मास्तराच्या लक्षातसुद्धा येत नाही. अशी ही गुंतागुंत त्यानं ज्याच्या त्याच्या परीनं कटकारस्थान करत आहे. आणि ज्याच्या त्याच्या परीनं हे जे मास्तराने जपलेली शाळा आहे, ती जपलेली शाळा संपवण्याचा प्रयत्न एकीकडे पहा या सेक्रेटरीचा किंवा सचिवाचा आहे, दुसरीकडे याच्यामध्ये चांगलेही पात्र आहेत, नाही असं नाही. हा जो जगताप आहे त्याची खूप तळमळ आहे, दीक्षित आहे त्याची खूप तळमळ आहे. पण मित्र हो, अशा पद्धतीनं तळमळ असणारे, तत्त्व पाळणारी माणसं कमी पडतात या अर्थानं की संख्येनं ती कमी आहेत. आणि त्याच्या विरोधात असणारी, तडजोड करणारी, स्वार्थासाठी वाटेल ते करणारी माणसं जास्तीची आहे. त्याच्यामुळे चांगल्याचा पराजय होतो असं आपलं लक्षात येतं. मित्र, याच्यात ही जी पात्रं आहेत ना, निकम असतील किंवा बाकीचा शिक्षक असेल, ह्यांना तर शेवटी असं वाटतं की आपण हे काय केलो, आणि त्यांनी जे केलेलं असतं त्या सचिवाचं ऐकून ते थांबवण्याचं त्यांच्या हातात नसतं. काय नाही, बाहुलीसारखे काही सांगितलं, काही करायचं, त्याचे परिणाम काय होतील याचासुद्धा विचार नाही किंवा ते विचार करण्याची क्षमता नाही, अशा पद्धतीचं. आणि लेखकाला सुचवायचं आहे की माणसाने अशा पद्धतीनं लोकाच्या हातचं बाहुलं होऊ नये. पण मित्र, आपल्या सभोवती अशी अनेक माणसं आहेत, त्या अनेक माणसाचे प्रतिनिधी म्हणजे निकम किंवा दुसरा शिक्षक आहे. कटकारस्थानी करणारी माणसे अनेक आहेत आणि त्या माणसाचे प्रतिनिधी म्हणजे हा सचिव आहे. आणि मित्र, तत्त्व पाळणारी अनेक माणसं आहेत, त्याचे प्रतिनिधी हे जगताप आहेत, मास्तर आहे, दीक्षित आहे, असे आहेत. अशी ही समाजाची स्थिती, असं हे वास्तव. आणि मित्र हो, वाईट करणाऱ्या माणसांची संख्या, त्यांची शक्ती वाढत आहे. आणि संख्या आणि शक्ती वाढलेली ही माणसं समाजातल्या चांगल्या व्यवस्थेची कशी वाट लावत आहेत, त्याचं हे अधोरेखन आहे. या सगळ्या विवेचनातून ते तुमच्या लक्षात आला असेल असं मी गृहीत धरतो आणि इथे मी थांबतो. हा तास आपण इथं थांबू म्हणजे ठीक आहे.